गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सिंगल एंट्री सिस्टीम ऑफ अकाउंटिंग याविषयी माहिती पाहणार आहोत. सिंगल एंट्री सिस्टीम अकाउंट म्हणजे अकाउंट काढण्याच्या किंवा अकाउंटचे जे मेथड आहेत, डबल एंट्री सिस्टीम आणि सिंगल एंट्री सिस्टीम. तर सिंगल एंट्री सिस्टीम अकाउंटची जी पद्धत आहे, या अकाउंटिंग सिंगल एंट्री सिस्टीम अकाउंटमध्ये जे स्मॉल बिझनेसमॅन असतात किंवा लहान व्यापारी असतात किंवा छोटे छोटे स्मॉल बिझनेस करणारे एंटरप्रेन्योर्स असतात, तर असे लोक सिंगल एंट्री सिस्टीमचा वापर करत असतात. सिंगल एंट्री सिस्टीम अकाउंट ची जी मेथड आहे, जे सिंगल एंट्री सिस्टीमचा वापर करतात अकाउंट मेंटेन करत असताना, तर या पद्धतीमध्ये अकाउंट मेंटेन करणं फार इझी असते. पण सिंगल एंट्री सिस्टीम अकाउंट ची जी पद्धत आहे, ही पद्धत कायद्याने ठरवून दिलेल्या अटी कंडिशन मध्ये बसत नाही. कारण सिंगल एंट्री सिस्टीम ही एक वन वे जाणारी अकाउंटिंग सिस्टीम आहे. जसं की डबल एंट्री सिस्टीम मध्ये टू वे व्हेरिफिकेशन केले जाते. म्हणजे एका ट्रान्झॅक्शनचे टू साइड इफेक्ट्स हे व्हेरीफाय केले जातात डबल एंट्री सिस्टीम मध्ये. आणि सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये मात्र हे इनकम्प्लीटेड रेकॉर्ड सिस्टीम असते एक प्रकारची. तर हे इट्स नॉट नेसेसरी टू अ स्मॉल बिझनेस टू मेंटेन बुक्स ऑफ अकाउंट अंडर डबल एंट्री सिस्टीम. आता हे डबल एंट्री सिस्टीम हे मोठमोठे जे कॉर्पोरेट कंपनीज असतात किंवा मोठमोठे बँक्स असतात, इंडस्ट्रीज असतात, अशा सर्व कंपनीज इंडस्ट्रीज हे डबल एंट्री सिस्टीमचा वापर करत असतात. कारण ह्या डबल एंट्री सिस्टीम मध्ये जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे सर्व अकाउंट मेंटेन केले जातात किंवा हे अकाउंट सर्व काढले जातात किंवा या डबल एंट्री सिस्टीम मध्ये ह्या सर्व अकाउंटचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीनं ही जे डबल एंट्री सिस्टीम आणि सिंगल एंट्री सिस्टीम पद्धत असते, तर ह्या ठिकाणी दे आर अडॉप्टिंग डिफरंट मेथड विच केम टू नोन ॲज सिंगल एंट्री सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. म्हणजे ज्यांना कमीत कमी खर्चामध्ये किंवा मिनिमम कॉस्ट मध्ये जर अकाउंट मेंटेन करायचे असतील, तर ते व्यावसायिक सिंगल एंट्री सिस्टीम अकाउंटचा ह्या अकाउंटिंग पद्धतीचा वापर करू शकतात. या ठिकाणी याचा मीनिंग हिअर, मीनिंग ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम, इट इज ऑल्सो नोन ॲज ए इनकम्प्लीट अकाउंटिंग सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीमला अपूर्ण लेखांकनाची पद्धत म्हणून ओळखल्या जाते. कारण याचं व्हेरिफिकेशन किंवा याचं पडताळणी करून पाहत असताना दोन इफेक्ट्स किंवा टू साइड इफेक्ट्स ऑफ वन ट्रान्झॅक्शन हे मेंटेन केल्या जात नाही. म्हणून याला अपूर्ण अकाउंट काढण्याची पद्धत म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर अन अकाउंटिंग सिस्टीम विच इज नॉट बेस्ड ऑन डबल एंट्री सिस्टीम इज नोन ॲज ए सिंगल एंट्री सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. आता ही अकाउंटच्या कोणत्याच रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करून सिंगल एंट्री सिस्टीम ही अकाउंटिंग पद्धत काढली जात नाही. सच सिस्टीम मेंटेन ओनली पर्सनल अकाउंट्स अँड कॅश बुक. तर ह्या सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये वैयक्तिक रित्या आणि रोख
पुस्तक किंवा त्याला कॅशबुक म्हणतो. म्हणजे पर्सनल अकाउंट आणि कॅशबुक हे दोनच बुक मेंटेन केलं जातं. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस अँड इन्कम्स आर रिफ्लेक्टेड इन द कॅशबुक, वेअर ॲज पर्सनल अकाउंट्स रिफ्लेक्ट्स द पोझिशन ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स. या सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये फक्त खर्च आणि तुमचा उत्पन्न ह्या दोन गोष्टीच ह्या कॅशबुक मध्ये मेंटेन केल्या जातात. बाकी तुम्हाला फारसं त्याच्यामध्ये म्हणजे डेबिट क्रेडिट जे इफेक्ट आहेत ते इफेक्ट्स जनरली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. इट युजली फॉलो कॅश बेसिस अकाउंट, म्हणजे तुमच्याकडे रिसिप्ट आणि पेमेंट इन शॉर्ट मध्ये, म्हणजे तुम्हाला पैसे किती तुमच्याकडे आले आणि तुमच्याकडून पेमेंट किती झालं एवढ्या दोन गोष्टीवरच जास्त भर दिला जातो. त्याच्यानंतर देर आर फीचर्स ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम अकाउंटिंग सिस्टीम मेंटेन्ड बाय स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशन्स. म्हणजे छोटे छोटे जे उद्योग असतात, व्यावसायिक असतात, अशा व्यावसायिकांना सिंगल एंट्री सिस्टीम इज इझी टू मेंटेन द अकाउंटिंग. त्याच्यानंतर मेंटेनन्स ऑफ कॅशबुक, कॅशबुक मेंटेन केल्या जाते. ओनली पर्सनल अकाउंट्स आर केप्ट, फक्त वैयक्तिक खातेच त्याच्यामध्ये काढले जातात. कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम ओरिजिनल डॉक्युमेंट्स, आणि याच्यामध्ये मूळ कागदपत्राची माहिती फक्त मिळते. लॅक ऑफ अनफॉर्मिटी, म्हणजे ह्याच्यामध्ये एक सूत्रता किंवा सारखेपणा याचा अभाव असतो. म्हणजे वेगवेगळे अकाउंट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. डिफिकल्टी इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स, वर्षाच्या शेवटी ज्यावेळेस आपण फायनल अकाउंट मेंटेन करतो किंवा फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, ट्रायल बॅलन्स आपण इत्यादी जे मेंटेन करतो ते मेंटेन करत असताना याच्यामध्ये फार अडचणी येतात. हिअर डिफरन्स सिंगल एंट्री सिस्टीम वर्सेस डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम both debit and credit aspects of all transactions are recorded. डबल एंट्री सिस्टीम मध्ये एखाद्या ट्रान्झॅक्शनचं डेबिट इफेक्ट्स काय होतो आणि क्रेडिट इफेक्ट्स काय होतो हे डबल एंट्री सिस्टीम मध्ये त्या ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड डेबिट आणि क्रेडिट दोन्ही साइडनं केला जातो. परंतु सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये इट इज अ मिक्सचर ऑफ डबल एंट्री, वन एंट्री अँड नो एंट्री. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये मात्र असं काहीही होत नाही. म्हणजे डबल एंट्रीचं म्हणजे डबल त्याचे इफेक्ट्स होत नाहीत किंवा ते क्रेडिट आणि डेबिट्स असं बघितलं जात नाही. फक्त त्याची म्हणजे नोंद घेतल्या जाते किंवा त्याचा रेकॉर्ड मेंटेन केला जातो. दुसरा फरक आहे व्हेरियस सबसिडरी बुक्स आर मेंटेन्ड. डबल एंट्री सिस्टीम मध्ये सेल्स बुक, परचेस बुक, सेल्स रिटर्न बुक, परचेस रिटर्न बुक, पीटी कॅश किंवा वेगवेगळे जे सपोर्टेड अकाउंट बुक्स असतात ते डबल एंट्री सिस्टीम मध्ये काढले जातात. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये मात्र नो सबसिडरी बुक्स एक्सेप्ट कॅश बुक इज, फक्त कॅश बुक जर सोडलं तर इतर कोणतेही बुक काढले जात नाहीत. जसे की डबल एंट्री सिस्टीम मध्ये सर्व लेजर अकाउंट मेंटेन केले जातात, परंतु तसं सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये होत नाही. लेजर कंटेन्स पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स. डबल एंट्री सिस्टीम मध्ये प्रत्येक जे कंटेन आहे म्हणजे जे ट्रान्झॅक्शन्स असतात ते पर्सनल मध्ये येतात का रिअल अकाउंट मध्ये येतात का नॉमिनल अकाउंट मध्ये येतात हे सर्व मेंटेन केलं जाते. आणि सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये मात्र लेजर कंटेन्स पर्सनल अकाउंट्स ओनली, फक्त पर्सनल अकाउंट मध्येच लेजर हे अकाउंट मेंटेन केले जातात. डबल एंट्री सिस्टीम मध्ये प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स इज पॉसिबल. डबल एंट्री सिस्टीमच्या अकाउंट मध्ये ट्रायल बॅलन्स काढणं शक्य होते. म्हणजे ट्रायल बॅलन्स आपल्याला वर्षाच्या शेवटी काढता येतो. म्हणजे हाऊ मेनी ट्रान्झॅक्शन इन आवर बिझनेस इज टॅली टू डेबिट साइड अँड क्रेडिट साइड, ह्या दोन्ही साइड ह्या टॅली केल्या जातात. इकडं सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये कसं आहे प्रिपरेशन ट्रायल बॅलन्स इज नॉट पॉसिबल. म्हणजे ट्रायल बॅलन्स हे सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये काढता येत नाही.
त्याचबरोबर ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आर प्रिपेअर्ड इन अ सायंटिफिक मॅनर. म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस म्हणजे फायनल अकाउंट हे काढता येते डबल एंट्री सिस्टीम मध्ये, ते मेंटेन केलं जाते इन सायंटिफिक मेथडने. ओनली रफ एस्टिमेट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस इज स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज मेड. आणि सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये मात्र फक्त रफ एस्टिमेट काढल्या जाते, तेही त्याचं स्टेटमेंट केल्या जाते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स. इथं काही फायदे आहेत सिंगल एंट्री सिस्टीमचे. सम ॲडव्हांटेजेस ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम. क्विक अँड इझी टू मेंटेन. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम हे काढण्यासाठी म्हणजे साधं, सोपं आणि लवकर तुम्हाला सिंगल एंट्री सिस्टीम अकाउंट हे काढले जातात, त्याला जास्त वेळ लागत नाही. त्याच्यानंतर डज नॉट रिक्वायर्ड एम्प्लॉईंग अ क्वालिफाईड अकाउंटंट. सिंगल एंट्री सिस्टीम काढण्यासाठी तुम्हाला वेगळं अकाउंट विभाग, अकाउंटंट किंवा वेगळा एक्सपर्ट, क्वालिफाईड CA वगैरे असे जे लोक आहेत तसे ठेवण्याची काही गरज नाही. तुम्हाला सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये हा रेकॉर्ड कोणीही मेंटेन करू शकतो. एक्स्ट्रीमली युजफुल फॉर स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशन्स. हा दुसरा एक फायदा आहे की जे लहान लहान व्यावसायिक असतात किंवा छोटे छोटे उद्योगधंदे करणारे लोक असतात, त्यांना मात्र सिंगल एंट्री सिस्टीमचा वापर व्यवस्थितरित्या म्हणजे फार उपयोगी ही पद्धत आहे. कारण त्यांना जास्त अकाउंटवर खर्च करणं हे परवडत नाही. इकॉनॉमिकल म्हणजे फार स्वस्त आहे किंवा साधी आणि कमी खर्चाची ही पद्धत आहे. याचे काही डिसएडव्हांटेजेस आहेत. ट्रायल बॅलन्स कॅन नॉट बी प्रिपेअर्ड. ट्रायल बॅलन्स हे मेंटेन करता येत नाही, ट्रायल बॅलन्स काढता येत नाही. त्याच्यानंतर अर्थमेटिकल ॲक्युरन्सी कॅन नॉट बी ग्रँटेड. म्हणजे याच्यामध्ये ॲक्युरन्सी किंवा तुम्हाला सर्व अकाउंट जशाचे तसे टॅली करता येत नाहीत. म्हणजे त्याच्यामध्ये असमानता, विषमता किंवा त्याच्यामध्ये फरक तुम्हाला त्या अकाउंट काढताना दिसून येईल. इनकम्प्लीट अँड अनरिअलिस्टिक रिझल्ट ऑफ ट्रेडिंग. म्हणजे तुमच्या व्यवसायाचे जे वर्षाच्या शेवटी जे नफा तोटा असेल तो 100% बरोबर येणार नाही. त्याचे रिझल्ट हे कसे असतील, कमी जास्त असू शकतात, अपूर्ण असू शकतात. नॉट पॉसिबल टू प्रिपेअर बॅलन्स शीट. बॅलन्स वर्षाच्या शेवटी बॅलन्स शीट मेंटेन करता येत नाही किंवा सिंगल एंट्री सिस्टीम अकाउंटमध्ये बॅलन्स शीट थोडक्यामध्ये काढता येत नाही. डिफिकल्ट टू डिटेक्ट एरर्स अँड फ्रॉड. सिंगल एंट्री सिस्टीम अकाउंटमध्ये काही समजा फ्रॉड झाला असेल, काही चुका झाल्या असतील किंवा काही नुकसान झालं असेल तर ते शोधून काढणं फार अवघड असते. म्हणजे सहजासहजी ते शोधता येत नाही. त्याच्यानंतर इम्प्रॉपर व्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज. म्हणजे असेट आणि लायबिलिटीजचं हे व्हॅल्युएशन प्रॉपर होत नाही, ते इम्प्रॉपर होते. म्हणजे त्याचं मूल्यमापन व्यवस्थितरित्या करता येत नाही. जसं की आता डबल एंट्री सिस्टीम मध्ये बॅलन्स शीट इज शो द पोझिशन ऑफ बिझनेस, रिअल पोझिशन शो द बिझनेस. तसं या ठिकाणी सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये होत नाही. चान्स फॉर मिक्सिंग बिझनेस अँड पर्सनल ट्रान्झॅक्शन ऑफ ओनर्स. म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण व्यवसायाचं मिक्सिंग असते अशा व्यवसायामध्ये म्हणजे फार म्हणजे हे अकाउंट त्या अकाउंटमध्ये, त्या अकाउंट ह्या अकाउंटमध्ये पूर्ण मिक्स किंवा गोंधळ होण्याची शक्यता असते. हा एक तोटा आहे या सिंगल एंट्री सिस्टीमचा. एक्सटर्नल एजन्सीज कॅन नॉट यूज फायनान्शियल इन्फॉर्मेशन. या सिंगल एंट्री सिस्टीमचा हा एक सर्वात मोठा तोटा आहे की जे एक्सटर्नल फॅक्टर्स असतात, तर एक्सटर्नल फॅक्टर्सना या फायनान्शियल स्टेटमेंटवरून म्हणजे कोणतीच माहिती सहजासहजी उपलब्ध होत नाही. जसं की डबल एंट्री सिस्टीम मध्ये आपण समजा लोन घेत असाल किंवा त्याचं ऑडिट होत असेल की गव्हर्नमेंट कॅन नॉट व्हेरीफाय सिंगल एंट्री सिस्टीम अकाउंट इन द ऑडिट. म्हणजे ऑडिटसाठी सुद्धा शासन ह्या सिंगल एंट्री सिस्टीम अकाउंटला फॉलो करत नाही किंवा त्याला मान्यता देत नाही, अप्रूव्हल देत नाही. म्हणून सर्वात मोठा हा एक तोटा आहे की बाहेरच्या कोणत्याही एजन्सीज, एक्सटर्नल एजन्सीज त्यांना फायनान्शियल इन्फॉर्मेशन किंवा पोझिशन ह्या सिस्टीममुळे होत नाही. म्हणून अशा पद्धतीनं सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम याचे बेनिफिट्स आणि सिंगल एंट्री सिस्टीमचे